या चॅनलद्वारे तुम्हाला ब्रीडिंग याविषयी थोडीशी एक माहिती देऊ इच्छितो की आज आपल्या महाराष्ट्रामधील शेतकरी आणि पंजाबमधील शेतकरी यांच्यामध्ये किती फरक पडला आहे. कारण आपण आपल्याकडे एक उच्च प्रतीचे जनावरं किंवा गायी आपल्याकडे नाहीत. पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आता शेतकरी हळूहळू या ब्रीडिंगवर काम करू लागलेले आहेत. ब्रीडिंगवर काम करत असताना आपल्याकडे ज्या काही कोणत्या गायी असतील त्या गाईला एक चांगल्या प्रतीचं चांगलं सिमन्स भरून आपण एक आपल्या गोठ्यामध्ये चांगली कालवड तयार करू शकतो. चांगली कालवडीपासून आपण आपल्या गोठ्याची फर्स्ट जनरेशनपासून सुरू करून फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 7 असं म्हणजे 5, 7, 6 असं जनरेशन आपण करू शकतो. आणि आपण देखील पंजाबप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या एचएफ गाई तयार करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने ब्रीडिंगवर लक्ष द्यावं लागेल. कारण की ब्रीडिंगवर लक्ष दिलं तरच आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या क्वालिटीच्या गाई तयार होतील आणि आपल्याला इतर राज्यावर गाई घेण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळं मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी जे कोणी दुग्ध व्यवसाय करतात त्यांनी आपल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंगवर काम करावं. कारण की ब्रीडिंगवर काम केलं तरच आपला गोठा पुढं जाऊ शकतो. आणि ह्या ब्रीडिंगवर काम करत असताना जर तुम्हाला कालवडीचं व्यवस्थापन परवडत नसेल तर तुम्ही एक कालवडच वर्षाला सांभाळू शकता. ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार आपण आपल्या